मिरज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीवरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सभागृहावर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाचे फलक प्रशासनाने हटवल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। हटवण्यात आलेले फलक पूर्ववत लावले जात नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार रविवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला। मार्केट कमिटीच्या शेतकरी भवन इथं झालेल्या बैठकीत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला। शनिवारी याच मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी पंचायत समिती समोर निदर्शने व ठिय्या आंदोलन केले होते। त्यानंतर या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यात आली। बैठकीत सचिन सावंत, अशोक कांबळे, श्वेत पद्म कांबळे, आकाश भैया कांबळे, विश्वास खांडेकर, सचिन कांबळे, तुषार खांडेकर, प्रमोद इनामदार, किशोर कांबळे, राकेश कांबळे, डॉक्टर रविकुमार गवळी, सागर दरबारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाचे फलक पूर्ववत लावले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीतील आणि सभागृहावरील दोन्ही फलक हटवण्यात आले असतानाही 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभापती व उपसभापती निवडीच्या नोटिशीत मात्र छत्रपती धर्मवीर संभाजी राजे सभागृह असा उल्लेख करण्यात आल्याबद्दल कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली। बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी 3 ऑगस्ट रोजी पंचायत समिती समोर होणाऱ्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना केले आहे। उद्या सभापती निवडीवेळी कडेकोट बंदोबस्त दरम्यान पंचायत समितीतील नामकरण वादाच्या पार्श्वभूमीवर 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभापती व उपसभापती निवडीसाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे। निवडणुकीच्या दिवशी पंचायत समिती परिसरात जमावबंदी आदेश लागू राहणार असून सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशिवाय इतरांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। सर्वप्रथम जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम। जय भीम असा आवाज पाहिजे महाराजांचा, जय भीम। फक्त तिथं आलं कशी माझ्या बापासाठी आलेलं आहे, कुठल्या नेत्यासाठी किंवा कशासाठी आलेलं आहे, फक्त माझ्या बापासाठी आलेलं आहे आणि उद्यापर्यंत माझ्या बापासाठी येणार आहे। मग अशी बरेच आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा गट तट पक्ष दक्ष ह्याला माझ्यापेक्षाची काही किंमत नाही, माझी किंमत फक्त माझ्या भीम सैनिकांची मी देतो फक्त किंमत। पक्षाचा पदाधिकारी मी कोणी इथं मानत नाही, त्याला फाटर म्हणतो, तुम्हाला सांगतो अनेकदा सांगतो, फक्त माझ्या बापासाठी आलेलं आहे आणि जे काही कृती झालेलं आहे हे तुम्हाला आपल्याच कायला बसण्यासारखं आहे। तुम्हाला सांगतो जिल्ह्यातल्या हर एक कार्यकर्त्याला आतमध्ये जाऊन सावध मदत करायला आहे आणि हे तर आमच्या आज मी थांबले तुमच्यासमोर मागितलेलं आहे काय, हे माझ्या फक्त बापामुळे आहे आणि माझ्या बापाचं काही इमारतीचं नाव लागत नाही फक्त आलेलं आहे। मला व्हॉट्सअपवर काल कोणी मेसेज केला नाही का, नाही चिन्हाचा असाच चाललेला आहे की माझं कर्तव्य आहे, माझं देणं हे मी समाजाला काहीतरी देणं लागतो यासाठी इथं आलेलं आहे। आणि उद्याचा 11वाचा कार्यक्रम जो आहे पंचायत समितीसमोर आपल्या जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं एवढंच बोलतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। नाव असताना आज आमचा जो समाज आहे, समाजातून जी निवडून जाणारी प्रथम नागरिक आहे ती विचार होतो अरे संबुजी राजाच्या नावाबद्दल आमचा विरोध नाही। संबुजी राजांसाठी जर आम्ही आंबेडकर समाजातील लोकांनी कार्यकर्त्यांनी आमच्या पूर्वजांनी रक्त वाहिलं त्याप्रमाणे पाठीमागचे उद्योजक आज खेड्यापाड्यातून तरुण वर्ग काही कार्यकर्ते या ठिकाणी आले। माझी एवढीच विनंती आहे की नामबदलचा बोर्ड त्या ठिकाणी परत लावायचं। लावत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार पहिल्यांदा घरोघरी पोहोचूया, तरुणापर्यंत हे विचार पोहोचवले आणि जर करता त्या ठिकाणी नामबदल नाही लागला तर आपण सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्र बदलण्याची ताकद या आंबेडकर समाजाला। उद्या मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी 11 वाजता मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून ज्या काय आपल्या मागण्या असतील त्या नावाच्या संदर्भानं त्या मागण्या उद्या
प्रशासनासमोर आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडं देण्याकरिता उद्या मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी 11 वाजता उपस्थित राहावं. या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आत्ता सगळ्यांचं ठरलेलं आहे की कायदेशीररित्या मागणी आम्ही उद्या करणार. दोन्ही नावांची कायदेशीररित्या मागणी करणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्या इमारतीला मिळालं पाहिजे. सभागृहाला नाव संभाजीराजांचं मिळालं पाहिजे. यासाठी उद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, जो जातीवादी शिव नरवडे त्याच्याकडे सुद्धा मागणी होणार आहे. मिरजेच्या BDOंच्याकडे मागणी होणार आहे. तहसीलदार असतील, प्रांत असतील, जे प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही मागणी होणार आहे. पालकमंत्र्यांच्याकडे सुद्धा ही मागणी होणार आहे. आणि त्यानंतर जे 22 सदस्य आहेत, भाजपचे सदस्य असतील, शिवसेने शिंदे गटाचे सदस्य असतील, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असतील, शरद पवार गटाचे असतील, काँग्रेसचे असतील, या सर्व 22 सदस्यांना आंबेडकरी जनतेच्या वतीनं ज्या त्या गणातील सदस्यांना त्या भागातील आंबेडकरी जनतेला सोबत घेऊन त्या सदस्यांना आम्ही विनंती करणार आहे. मासिक सभा जी येणाऱ्या महिन्यामध्ये मासिक सभा होणार आहे, त्या सभेमध्ये या दोन्ही नावांचा ठराव करण्यात यावा अशी आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती करणार. सभागृहामध्ये दोन्ही नावांचा ठराव झाला पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार. त्यातून पण जर प्रशासनाने ही नावं देण्यास विरोध केला तरी आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्याकडून पुन्हा तिथं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव इमारतीला व आज सभागृहामध्ये छत्रपती संभाजीराजांचं नाव समाजाच्या वतीनं देण्यात येणार अशी भूमिका आमची आहे.